नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, उद्या संडे 21 जून संपूर्ण भारतामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर नीट ही एक्झाम कंडक्ट होणार आहे. उद्याच्या एक्झामसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. उद्याची एक्झाम ही प्रत्येक मेहनत केलेल्या विद्यार्थ्यासाठी नक्कीच चांगली जाणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. महत्त्वाचं या व्हिडिओच्या माध्यमातून एक चेकलिस्ट सांगणार आहे. अगदी 2 ते 3 मिनिट तुम्ही लक्ष देऊन हे ऐकून घ्या. उद्या आपल्याला जाताना काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला ॲडमिट कार्ड घेऊन सोबत ठेवायचं आहे. ह्या ॲडमिट कार्डवर मी एक लास्टच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, ड्रेस कोड कसा असायला पाहिजे, ॲडमिट कार्ड कसं तयार करायचं आहे. सिम्पल सांगतो, ॲडमिट कार्ड तुमचं प्रिंटआउट झाल्यानंतर त्यावर एक पासपोर्ट साईजचा फोटो पेस्ट करायचा आहे. सेकंड पेजवर एक पोस्टकार्ड साईजचा फोटो पेस्ट करायचा आहे. तुमचा लेफ्ट हँड थंब आणि तुमचा फोटो हे तिथे पेस्ट करायचा आहे. फक्त साईन हे तुम्हाला एक्झामच्या मध्ये गेल्यानंतर इन्व्हिजिलेटरच्या समोर साईन करायचं आहे. बाकी ॲडमिट कार्डवर असं नवीन काही गोष्टी करायच्या नाही आहेत. ठीक आहे, मग ॲडमिट कार्ड सोबत ही झालं पहिली गोष्ट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सेकंड गोष्ट आपल्यासोबत काय असणं गरजेचं महत्वाचं, एनी आयडेंटिटी प्रूफ. लाईक काय, आधार कार्ड असलं पाहिजे तुमच्याकडे, कुठलं पण आधार कार्ड म्हणजे कुठलं पण एखादं प्रूफ, आधार कार्ड, बँकेचं तुमचं पासबुक. जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी अपलोड देखील आधार कार्ड केलेलं आहे, त्याच्यामुळे आधार कार्ड हे सर्व विद्यार्थ्यांनी सोबत ठेवा. जरी अपडेटेड नसेल किंवा ते आधार कार्डवर मिस्टेक जरी असेल तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर सोबत अजून काय घेऊन जायचं आहे, तर एक पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुमच्यासोबत ठेवा. ठीक आहे, पोस्टकार्ड साईजचा फोटो एक त्याच्यावर पेस्ट केला झाला, त्याचं काही काम नाही आहे. पासपोर्ट साईजचा फोटो तिथे गेल्यानंतर चेकलिस्टसाठी असतं तुमचं, तिथे ते सबमिट करून घेतात, तिथे पेस्ट करायचा असतो अटेंडन्स शीटवर. ठीक आहे, एवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी. बाकी ट्रान्सपरंट वॉटर बॉटल वगैरे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, तिथे पाणी पिण्याची सोय देखील केलेली असते. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं काय आहे, पुढचं ड्रेस कोडच्या बाबतीमध्ये हाफ स्लीवचा शर्ट आणि साधं पॅन्ट, नाईट पॅन्ट आपण ज्याला म्हणतो ते घालायचं आहे. शूज अजिबात घालायचं नाही, स्लीपर घालायचं, एकदम सिंपल. आणि गर्ल्स मुलींनी अजिबात कानातलं नाकातलं अशा गोष्टी घालायच्या नाही. रिस्ट वॉच वगैरे अजिबात असं काहीच घालायचं नाहीये. सिंपल, मुलींनी सुद्धा साधा टी शर्ट आणि साधं नाईट पॅन्ट वगैरे आपण जसं रेग्युलर वेअर करतो अशा पद्धतीनं सिंपल ड्रेस ठेवायचा आहे. कारण की तिथे गेल्यानंतर चेकिंगमध्ये ह्या तुमच्या गोष्टी असतात, काही विद्यार्थी पॅनिक वगैरे होऊन जातात. ठीक आहे, ॲडमिट कार्ड, आयडेंटिटी प्रूफ, फोटो वगैरे एक्स्ट्रा ठेवायचा आहे, वॉटर बॉटल वगैरे ठेवू शकता. ड्रेस कोडच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. एवढ्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. आता ॲडमिट कार्डवरती तुमचा रिपोर्टिंग टाईम असेल, काही विद्यार्थ्यांचा 10 आहे, काही विद्यार्थ्यांचा 10:30, 11, 11:30 असं वेगवेगळं आहे. किंमत कमीत कमी काय आहे, 1:30 वाजता गेट क्लोजिंग असतं, त्याच्या पुढे कोणालाही एंट्री अजिबात भेटत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी 12:30 वाजेपर्यंत त्या दिलेल्या सेंटरवर जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण एक डेडलाईन ठेवायची की 12:30 वाजेपर्यंत मी तिथे प्रेझेंट असणार आहे. भले तुम्ही 10-11 वाजता जाऊ नका, परंतु जास्तीत जास्त 12:30 पर्यंत जाऊ शकतात. उद्याचं वेदर कंडिशन, पुन्हा कुठं सेंटर आहे, ह्या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून जायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी अगदी शांततेत पेपर द्या, अजिबात पॅनिक होऊ नका. सेंटरवर गेल्यानंतर काही विद्यार्थी पॅनिक झालेले असतात, काही पालक रडत असतात, विद्यार्थी रडत असतात. ते पाहून आपला देखील कॉन्फिडन्स लो असतो. उद्याचा 2:05:15 हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टाइम आहे मित्रांनो. त्यामुळे एकदम पॉझिटिव्हिटीनं ह्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जावा. उद्याचा दिवस हा तुमचाच आहे, मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांचा आहे. नक्कीच MBBS कॉलेज तुम्हाला मिळेल, चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज, चांगलं एम्स कॉलेजला तुम्ही नक्कीच जाणार आहेत, हे आम्हाला माहिती आहे. पॉझिटिव्हिटी तुमच्यासोबत ठेवा, अजिबात काही काळजी करू नका. नक्कीच रात्रीचा दिवस केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस हा अत्यंत चांगला जाणार आहे. आणि संपूर्ण या विद्यार्थ्यांसाठी व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स करून हार्दिक शुभेच्छा. आणि एक्झाम झाल्यानंतर आपण नंतरच्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. त्यामुळे ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग टुमॉरोज नीट एक्झामिनेशन 2026. थँक्यू सो मच गाईज.